चंद्रमुळी फणींद्र माथा मुकुटी झळाली कर्म्य सिंधू हरी. ठीक आहे, ओके. तुझ वीण शंभो मज कोण तारी. हरे राम कृष्ण हरी. हरे राम कृष्ण हरे. हरे राम कृष्ण हरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. 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 भरकते वरी देवनिया. भरकते वरी देवनिया. तुलसी हरगळा पास पितांबर. तुलसी हरगळा पास पितांबर. मकर कुंडले तपती
कौस्तुभमणि विराजितो तुलसी हर गला कासु पीतांबर तुलसी हर गला कासु पीतांबर वंदे कौस्तुभमणि विराजितो तुलसी कौस्तुभमणि विराजितो तुलसी हर गला Hare
माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा सर्वस्व ही साई
त्यात सर्वस्वरी सारे सर्वस्वरी सारे त्यात सर्वस्वरी त्यात सर्वस्वरी सारे त्यात सर्वस्वरी ऐशी करवळाची जाते ऐशी करवळाची जाते ऐशी करवळाची जाते ऐशी करवळाची जाते करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना करीला भाविना प्रीती करीला भाविना तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी बोलते तुम्हा संतावरी बोलते तुम्हा संतावरी बोलते तुम्हा संतावरी तुम्हा संतावरी बोलते तुम्हा संतावरी बोलते ऐशी करवळाची जाती ऐशी करवळाची जाती ऐशी करवळाची जाती ऐशी करवळाची जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना विठोबा रखुमाई 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 विठोबा लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित
लेकुराची हित वाये माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वई साई ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझी तुम्हा संता ओझी ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पांडुरंग करू प्रथम नमन ज्याचं काम त्यानेच करावं, गडबड करायची नाही. गडबड वाटायचं तर खाली बसून घ्यायचं. विठाल विठाल लेकुराची हित वाये माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. महात्म्यांनो, आज वैकुंठवासी बारकोबाई पुंडलिक वाघमारे जरा सुरात लावा. बारकोबाई पुंडलिक वाघमारी यांचं आज 13वा आहे आणि 13व्याच्या निमित्ताने
हरिकीर्तनाची सेवा आहे. त्यांचा मुलगा मच्छिंद्र पुंडलिक वाघमारे, महेंद्र पुंडलिक वाघमारे यांनी आईची सेवा उत्तमरित्या केली. 73 वयापर्यंत आईची सेवा केली. खरोखरच धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे. पुरुष सेवा करतीलच काय नवल नाही. खरी सेवा सुना करत असतात. सुना माहित नसतात त्या माहिती नसतात. त्या कधी याच्यावरती चिठ्ठीवरती नावावरती सुद्धा येत नसतात. परंतु आईला जे काय लागत असेल काय देणं गेलं चहा पाणी दूध वगैरे ते सुना करत असतात. त्याच्यानंतर मुलगी छाया संजय पाटील, ज्योती दीपक भोई, भारती राजेश पाटील, हेमा सुनील पाटील या मुली आहेत. आणि इथे आम्हाला आमंत्रित केलं आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर अधीक्षक. हे नुसते इशाऱ्याने अखंड खाता कंट्रोल मध्ये ठेवत असत. ज्यांच्या कारकिर्दीमध्ये वसुली महापालिकेची उत्तम होत असायचं सदा पवार. सदा पवार म्हटलं मूर्ती लहान पण कीर्ती छान. विठाल यांनी सांगितलं की महाराज तुम्हाला टाइम आहे म्हणजे कधी तर अमुक अमुक केलं. म्हटलं हरकत नाही. रात्रीची तिथे शेवटी निवालीला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर पवार आणि समोरच बसलेले अगदी खुर्ची भरून भरभरून वाटते यशवंत पाटील. आनंद वाटतं पाहिल्यानंतर. कारण असा सर्व बाबतीत भरलेलं वाटतात पाहिल्यानंतर प्रसन्न मूर्ती. आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर सब भूमी गोपाल की गोपाल बाबा हे सावळाराम बाबापासून हे मंडळे आमचे आयराचे चौदार बाबा हे सुद्धा सेवा सुंदर सगळेच. आणि ग्रंथ वाचन करणारे बोराडे. असं आग्र्यात कुठेही कोणी वारलं तरी बोराडे बाबा आहेतच. आणि सुंदर असा वेळ काढून येतात बिचारे. टाइम काढून येतात आणि वाचतात जसं येईल तसं. आणि सगळे बसलेले वयोवृद्ध तपवृद्ध. आणि आता तुम्हाला कल्पना नसेल जेजू हॉस्पिटलचे हार्ट वरती ऑपरेशन करणारे दिवसाला पवार साहेब 2 ऑपरेशन करतात. ते आज इथे राजू गौड इथे हजर आहेत. वेळात वेळ काढून आलेले आहेत खरोखरच. आणि ज्यांचे कॅमेरामन ज्यांच्या 25 एसटी आहेत आणि सगळं वेळात वेळ काढून अखंड महाराष्ट्रावर गाडी पेट्रोल ड्रायव्हर कॅमेरा विनामूल्य सेवा करतात. आणि ही सेवा काय त्या परमात्म्याला दिसत नाही का? तो काय गॉगल लावून बसलेला आहे का? विठाल आणि आमच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्र असतात. आणि आताचे जरा आराम करतात. हे दादा कसं होतं की जेणेकरून आपल्याला भगवंताची सेवा घडावी आणि ही सेवा प्रभू चिंतनामध्ये व्हावी. आणि 13व्याचा कार्यक्रम म्हटलं का 12च्या पुढे जाताच कामा नये. ऐकलं का पवार साहेब? 12च्या पुढे जाताच कामा. तुला लई सांगता येतं बोलता येते 12च्या आत बोल. विठाल विठाल लेकुराची ही वाई माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करो दयाळा. करुणा करो दयाळा.
दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निरतिदासु अवधान आता हृदय आपुले चौभालनिया भले वरी वैसो पावले श्री गुरूंची ते नमस्कार शिव भोला चक्रवर्ती भोला चक्रवर्ती भोला चक्रवर्ती भोला चक्रवर्ती नाचे पाय माझे चित्ते नाचे पाय माझे चित्ते नाचे पाय माझे चित्ते नाचे पाय माझे नाचे पाय माझे नाचे पाय वासे बदता दिवाना भोला चक्रवर्ती आज त्याच्या प्रांगणामध्ये प्रभूचं चिंतन घडता ते माझे भोलेनाथ आहेत. खरोखरच वाघमारे दादा तुम्ही खूप भाग्यशाली आहात. आजचा दिवस आई गेले म्हणून दुःखाच आहे, परंतु भाग्य कशाने म्हणतो मी की डोंबिवली ही सिमेंटच्या जंगलाने भरलेली आहे, परंतु तुम्ही प्रभू प्रेमासाठी आपल्या अंगणामध्ये माझ्या भोलेनाथाचं मंदिर बांधलेलं आहे. जाता येता माझ्या प्रभूचं दर्शन घडतं. खूप खूप भाग्यशाली तुम्ही. भाग्यशाली नाही ती तुम्ही ज्यांच्या खुशीला जन्म घेतलेल्या ती माता पिता भाग्यशाली आहे. धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता दया तुमचे आई वडील भाग्यशाली, परंतु त्या आज बाळको आईचा 13वा आहे आणि 13व्याच्या निमित्ताने ही प्रभूची सेवा आहे. लेकुराची ही वाही माऊलीची चित्त आई अशी एक जात आहे की ती मुलावरती काही द्यावा वात्सल्यातून मुलावरती असा प्रेम करते की त्याच्या परत फेड काही पाहिजे अशी अपेक्षाच नाही. आणि ती आई आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, हा दोन्हींचा संगम जिथे, कारण भगवान परमात्मा सगळीकडे व्यक्त रूपाने जाऊ शकत नाही, म्हणून आपल्याला आपल्या घरी आई पाठवून गेलेली. विठाल विठाल त्याने कार्यक्रम कमी आहे का? तीर्थाटनाला कमी जा, एक वेळ कीर्तन प्रवचन कमी आहे का? पण आई वडिलांचा नको राजाने हाल करू नाही. कदाचित तुम्ही मालकरी असाल पण आई वडील मालकरी नसेल. कदाचित तुम्ही सुशिक्षित सुसंस्कृत असाल, वडील जसा असेल तसा, आई जशी असेल तशी स्वीकारायचं. आईचा लेकरू एखादा जर आंधळ पांगळ बहिरमुख असलं तर ती टाकून देते का? नाही देत. नंतर 13वा 12वा चोरात करणार नाही पटत माझ्या बुद्धीला. असताना तो आई वडिलांची सेवा करतो ना, तो खरा मुलगा खरी सोडून. तुकाराम महाराज म्हणतात लेकुराची ही संत सावळाराम बाबांना इथल्या स्थानिक समाजाचा नुसता आगरी समाज नाही, सगळ्यांचाच हित व्हावा
संत श्रीपाद रामदास सर्व साधू संतांना वाटत होतं सगळ्यांचे हित व्हावं, गळ्यात पवित्र माळ घालावी. किती कीर्तन ऐकून घालायची काय आद्या बुद्धी होत नाही. एखादा सामान्य ठीक आहे, रोज आपण आहोत ना तरी बुद्धी होऊ नये. विठाल 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 याला आपण रेंज मध्ये यायचं. रेंज मध्ये येणं म्हणजे जी आई असते ना, आई लेकराला काही पाहत नसतात. ज्या वेळेला मी घडलेली हकीकत सांगतो, आमची मुलगी ज्या वेळेला जेवण करत होती आणि मुलीची मुलगी संडास मध्ये संडासला गेली होती, त्यांना दरवाजा उघडा ठेव, लहान लेकर असतात ना 1-1.5-2 वर्षाचा, दरवाजा उघडा ठेवूनच त्यांना संडास करते. दरवाजा लावला तर भीती वाटते. तर त्यावेळेस तिकडने ओरडली मुलीची मुलगी, तर मुलगी इथून धावत तिथे गेली. हात न धुता असा जिव्हाळा असतो ते. दुसऱ्याचा आहे तोपर्यंत काय वाटत नाही, जेव्हा स्वतःच झाला तसा तुकाराम बाबांना वाटला या जगाचा सर्वांचं हित व्हावा आणि हित होण्यासाठी अभंगाचा पहिला चरण लेकुराचे हित, लेकुराचे हित, हो लेकुराचे हित, लेकुराचे लेकुराची हित. तुकाराम बाबा सांगतात आपल्याला, लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त. आईचं चित्त असं वाटतं का माझ्या लेकराचं सर्व अर्थाने कल्याण व्हावं. तसा आज या क्षणी सर्व साधू संतांना वाटला की सगळ्या जनतेचा, जनता जनार्दनाचं कल्याण व्हावा. त्यांनी एक मार्ग दाखवून दिला आणि तो मार्ग नाममार्ग आहे. अरे काश्मीर टू कन्याकुमारी, आसाम टू गुजरात, इन ऑल इंडिया, संपूर्ण भारतभर तुम्ही सुद्धा डोळं आतलं बाहेरचं कान उघडून कर ऐकायचं असतात. आपण ऐकतो जेवतो ना, सवय तशी पडली ऐकायचा. वा वा हसवलं तर गोड झाला ना, हसून फसवलं जाणते माणसाच्या लक्षात येत नाही. आद्या बोध नाही, प्रबोध नाही, स्वरूपाची ओळख नाही. डोळं वाटत जीव तुटतो. आता काय करावं, जीव तुटत. येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, जीव तुटे दिला दिला, निश्चित VIP IMP जो भोलेनाथ भगवान परमात्मा. सर्वजण इथंच आहात ना, मनाने, बुद्धीने, चित्ताने, विचाराने भोलेनाथ जो जप जपतात, भगवान गणपती बाप्पा जो जप जपतो, विश्वातील सर्व धर्म पंथ ग्रंथ संत महंत जपी तपी
ज्ञानी विज्ञानी तत्वज्ञानी सगळ्यांमध्ये ते सनातन सत्य आहे. ते सनातन सत्याबद्दल एक बी बोलत नाही. बोलतात तर वरपाणी. जर जातीने जर बोललाच जो भगवान परमात्मा आता भी इथेही आहे. देव आहे देव आहे देव आहे देव आहे 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 देव आहे देव आहे मंदिरी शोधून पाय हृदया मंदिरी शोधून पाय जीवनातला नाना परी जीवनातला नाना परी देव हई देव हई हृदय मंदिरी शोधून पाय. खरे मग एवढी बुवा लोक सांगतात, एवढं सगळं संप्रदाय पंत सांगतात, मग तो अनुभवाला काय येऊ नये? एवढं भागवताचार्य रामायणाचार्य सगळा आचार्य सगळंच आपल्याला वंदनीय पूजने आहेत. पण मुख्य आता जेवण केलेलं आहे वाघमारे घराण्यानी प्रसाद, तो बघण्यासाठी का वास घेण्यासाठी का चर्चा करण्यासाठी असं काय बोलता? मग तसं कीर्तन प्रवचन आहे. इट इज नॉट अ डिस्कस सब्जेक्ट और एक्सपिरियन्स. हा बोलण्याचा विषय नाही. तो शब्द घ्यायचा. म्हातारे व्हाल बी तो शब्द माहित नव्हता, त्याला संतान शब्द आला पाहिजे. माऊलीने शरा मारून ठरल्या. ज्ञानदेव मने नाम ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ हरिदेव दुर्लभ वेळा सर्वत्र दुर्लभ वेळा सर्वत्र दुर्लभ वेळा. नाम हे दुर्लभ आहे. दुर्लभ सगळीकडे आहे. 7 कोटी मंत्र आहेत. तुम्ही तरी समजून घ्या. अजून तिथंच नका राहू का? अजून आपला प्रबोध नाही झाला. स्वरूपाची ओळख नाही झाली. परोक्ष नाही, अपरोक्ष नाही, दृढ अपरोक्ष नाही, मन नाही, विक्षेप नाही, आवरण नाही. जाऊन दे, ते आम्हाला करायचंच नाही. आता इथे एखाद्याने विमानाचं तिकीट घेऊन आला. विमानाचं तिकीट 7,000 रुपये असतात, पण तुम्हाला 5,000 देतो. तो 5,000 काही काम निघाला तो सांगतो 2,000 दुसऱ्याला देऊन टाका. आपल्याला जायचंच नाही तर फुकट दिला तरी तशी गंमत. आपल्याला सोयी पाहिजे ती इथंच पाहिजे. आणि साधू संतांना दया आली आणि त्या दयेच्या पोटी माझ्या सदाराम बाबांनी हाडाचं काढे केलं, रक्ताचं पाणी केलं. वासुदेव महाराजांनी सुद्धा असा काम नाही गोपाळ बाबा की तुम्ही हात न होते येणारे झाले. आमचे गंगाराम काका, हे गणेश महाराज मंडळी संपूर्ण या श्रीमलन डोंगर आणि मुंबऱ्याचा डोंगर ही मधली एरिया संपूर्ण अगदी चालून चालून काढून घेतली. हरी भजनी ढवळीले जग भजनी ढवळीले जग हरी भजनी ढवळीले जग हरी भजनी ढवळीले जग. कविला नाही कळी काळाचा तू कविला नाही कळी काळाचा हरी भजनी ढवळीले जग हरी भजनी ढवळीले जग. हरी भजन ढवळले झेल. पण त्याच्यामध्ये आणखी प्लस प्लस म्हणजे अधिक काय करायला पाहिजे? तो जो गाईचं तूप लागतो ना, गाईचं तूप ज्याने घेतले तो घेणा तसाच गप बसले, सांगत ना दुसऱ्याला, व्यवस्थित भांडता समजा. कारण त्याने ते जगाला समजून सांगायलाच पाहिजे. विठाला अरे जीव तुटत नाही, जनता आज ना उद्या जाणार आहे. आयुष्य जात आहे आयुष्य जात
ठरलेला आहे आणि सगळं सांगून व्हायला पाहिजे. काय या जगाचं हित व्हायला पाहिजे. तो जप उभ्या महाराष्ट्रात कोणी म्हणू शकत नाही का तो कुठला जप आहे. आणि तो जप मिळाल्यानंतर साधू संतांना कळवळा येतो. अभंगाचं ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. हरिना भावीना प्रीती, हरिना भावीना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भावीना प्रीती, करीला भावीना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. आई अशी एक जाती, आई जी कळवळ्याची जाती. मेल्या उन्हात नको मरू सावलीत आहे. मेल्या म्हणजे शिव नाही ते लेकराचं हित आहे. भामटा म्हणजे शिव नाही तुम्ही घेतलेला आहेस पण समाजाला सांगत नाही. तू का गप्प राहतोस, का घाबरतोस? याचं कारण समाजाचं हित व्हावं आणि ते हितापोटी कळवळ्यापोटी नाथ बाबा सुद्धा बोललेले आहेत. करा रे बापांनो साधन हरिचे, अरे बापांनो साधन हरिचे, करा रे बापांनो साधन हरिचे, अरे बापांनो साधन हरिचे. करणी करणीचे करू नका, करणी करणीचे करू नका, करणी करणीचे करू नका. आपल्याला सांगतात करा रे बाप्पांनो साधन हरीची. भगवंताचे साधन करा. अत्यंत सोपं साधन आहे ते. किती सोपं आहे, विशेष सोपं आहे, परंतु आपल्यापर्यंत पोहोचत नाही. जशा सरकारच्या योजना खूप आहेत पण आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ज्यावेळेला सांगायला येतात त्यावेळेस ते तिकडे नियम बदललेले असतात. तसा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्यापर्यंत पोहोचायचं असेल तर संतांची संगत धरायची. कारण आज बारकू आईंचा 13वा आहे. 12 दिवस घराच्या भोवती घिरट्या घालत होता. हा स्थूल देहा, दुसरा सूक्ष्म देहा. त्या सूक्ष्म देहाने गावाला गेलो, पोहत होतो, खात होतो. सूक्ष्म देह. कारण देहा, ज्या कारणाकरता आपण जन्म झाला तो कारण देहा. आणि महाकारण हा सद्गुरु केल्यानंतर कळता. आज ज्या वेळेला आपण जलदान विधी, पाणीदान विधी होईल त्यावेळेला त्यांना सांगायचं आई मुलांनी, आई तुझा आम्ही काही शब्द मांडला नसेल, आई तू हाक मारली ओ दिला नसेल, आई तू आमच्यासाठी सगळं काय केलास, हाताचा पाळणे केला, रक्ताचं दूध पाजलं. सगळ्यांचं ऋण फेडता येतात पण आई वडिलांचं ऋण नाही फेडता येत. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवन आकार. मायेचा सागर, तिला तिने जीवन आकार. आई वडील माझे थोरे, काय सांगू त्यांच्या पसारे. ऋणाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी
चालले. ही आई होती. महात्म्यांनो, आई आहे तोपर्यंत आदर, नंतर कदर. तुम्ही जी चटणी भाकर खात असाल ती आईला न सुनेच न कळत सांगायचा. सुनबाईला पत्नीला, बघ आई माझ्या आता म्हणजे कधी फुल कोमलून पडेल सांगता येत. कितीही चुकली, काही बोलला तो क्षमा करायची. आई समोर नाही बोलायचं, ना तर ती म्हातारी जास्त शेमरून जायची. मग इकडे सांगत, आई आता आपलं सगळं, आता जास्त आशा करायची. मग ते गोड होत असते, मग ते गोड. आणि आई जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला आधार आहे. आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती. आणि ती आई लाभाशिवाय आपल्यावर प्रेम करतात. आणि ज्या वेळेला 2-3 किलोचा बोजा एखाद्या पुरुषाला घेऊन दिवसभर नुसतं काम कर बोला, नाही करू शकत, नाही करू शकत. त्याला आईच व्हावं लागतं. आणि ती आई एकदा का जीवनातून हरपून गेली ना, नंतर किती काय करून त्याचा काही फायदा नाही. आणि त्याला त्याच्याकरता वृषिंडी ऋषींना समजलं, नारद महर्षींनी निरोप आणला की तुमचे आई वडील नरकामध्ये आहेत. वृषिंडी ऋषींनी मान खाली घातली. आता काय करावं? निवांत शांत दांत एकांत मध्ये ज्या वेळेला आपण श्वासोश्वास 12 अंगुली आणि 16 अंगुली वारा वाहतोय आणि निर्णय घेण्याची बुद्धी आपल्याला निश्चयात्मक करत नाही, उत्तर द्यावं त्याला निवांत शांत दांत एकांत मध्ये यायचं. एकांत मध्ये आल्यानंतर मग त्याला स्फुरण पावतं. अच्छा, मग वृषिंडी ऋषीने निर्णय घेतला की मी आज मागच्या संकष्टी व्रताचा कोणाचा आई वडील नरकामध्ये, ज्यांच्या भोयामधून गणपती बाप्पाची सोंड आलेली, की ज्यांचं आयुष्य भरपूर अगणित आयुष्य आहे, त्यांच्या सुद्धा आई वडिलांना नरकात जावं लागलं, तर मग आपण काय करायला पाहिजे? मग वृषिंडी ऋषींनी एका दिवसाचा त्या संकष्टी व्रताचा पुण्य आईच्या खात्यावर, वडिलांच्या खात्यावर प्रदान केला, संकल्प केला. विकल्परहित संकल्प केला, तो पावत असतो. आणि त्या वेळेला तो संकल्प केल्यानंतर तिकडून त्यांचा आई वडील जे नरकातून असून स्वर्गात गेलाय. जसं आपल्या मुलाला सांगितलं आमच्या फोन मध्ये, मोबाईल मध्ये काय पैसे पाठव, तर पाठवले जातात. तशी गंमत आपण आजही विज्ञानाच्या पलीकडचं आहे. आजही आपण 13वा 10वा विधी करतो ना, जलदान विधी, किंवा केस वपन केलं जातं अथवा पिंडदान केलं जातं. याच्यामध्ये आध्यात्मिक आहे, पौराणिक आहे, तत्वज्ञान आहे, विज्ञान आहे, चारही गोष्टीचं दिग्दर्शन आहे. पण टाइम इज मनी. आणि त्या टाइमाच्या आत आपल्याला आज उरकून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हरिभक्त पर्यंत बारकू वाघमारे यांचा आजचा 13वा आहे. आणि 13च्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. विठाल विठाल जोपर्यंत आपली सासू, आता राज्य आले सुनांचं, तुम्ही उद्या सासू होणार, तर सुनांनी थोडस जरा माघार घ्यायची. माहित आहे आईला जास्त नाही समजत, नाही कळत. याचा अर्थ असा नाही वाटून घ्यायचा शिक्षण कमी जरी असला, परंतु तिचा मुलगा तुझ्या ताब्यात दिलेला आहे, अख्खा दिलेला, अर्धा नाही. त्याच्यामुळं त्याच्या आईचा हाल करायचा नाही. सांगावा तर बायकोवर ओरडेल, ही पुन्हा मला त्रास देईल, त्याच्यापेक्षा ती आई सहन करते. तर तुम्ही असं नका वागू की जेणेकरून तुमच्या सासूला त्रास होईल. त्रास होणं म्हणजे नेमकं काय? लाख बैठकीला जातो, स्वाध्यायाला जातो, निरंकार मिशन जातो, प्रजापिता ब्रह्मकुमारला जातो, वारकऱ्यांमध्ये जातो, टाळकऱ्यांमध्ये जातो. घरी येऊन जर त्रास होत असेल तर त्या जगण्याला अर्थ नाही. विठाल विठाल आपण सकाळच्या वेळेला आंघोळ केली, निवांत शांत
त्याच्या वेळेला शंख वाजवला. शंख वाजवल्यानंतर आपल्याला जो हरिपाठ वाचायला सांगितलंय, ज्ञानेश्वरी वाचायला सांगितलेले, ते आपला पूजन पाठ करायलाच पाहिजे. आणि तो पूजन पाठ केल्यानंतर पुन्हा निवांत शांत एकांत मध्ये ते म्हणाला, हे अंतर्मुखच का? एकेकाचा असा एक पिंड असतो, तर तो पिंड कितीही असला तर तो त्याच पद्धतीने बोलणार, तसाच करण्याचं कारण आहे जे पोटात असतं ते होटात येणार ना, होटात आलेलं ते बोललं जात असतं. आणि त्या वेळेला बसल्यानंतर आपल्याला जे स्फुरण पावतं, आपल्याला जे चिंतन घडतं, कुठलं चिंतन घडतं? चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटिलेत, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटिलेत. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. चिंतन चित्ताला लावायचं, कारण चिंतन चित्ताला नाही लावलं तर आज न उद्या हा देह पडणार आहे. ऐक मानवा भाई, तू राम नाम घेई, नरासारखा नर देह मला मिळायचा नाही, नरासारखा नर देह मला मिळायचा नाही, नरासारखा नर देह मला मिळायचा नाही, नरासारखा नर देह. हा देह पुन्हा मिळणार, मग पुन्हा न मिळणार तर आपण संधी, गोल्डन संधी आलेली, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून घ्यायची. गळ्यात तुम्ही म्हणा आम्ही पुढच्या लोक पुढच्या, जोपर्यंत तुळशीची माळ घालत नाही ना, किती लाख बोलते. मंगळसूत्र आपल्या मुलीच्या गळ्यात येत नाही, बाकीचे दागिने भरपूर आहेत, सुंदर आहेत, परंतु मंगळसूत्र असा एक दागिना आहे की ज्या दागिन्यामध्ये ती कांक्षणी बनते, म्हणजे सौभाग्यवती बनते. तसा गळ्यात पवित्र तुळशीची माळ. मेल्यानंतर आपण मरेत मुर्दा उचलला, थांबा थांबा म्हणतो, तुळशीच्या पाल्यांची माळ. आणि जर ती नसली तर मग जिवंतपणे, अगोदर नाही काढला ठीक आहे, आता तरी पुढे उपदेश नेमकं जे करायचं आहे. कारण साधू संतांना या समाजाबद्दल हित व्हावा आणि ती आईची उपमा दिलेली. आणि आई काय करता? अभंगाचं तिसरं चरण, पोटी भरवाहे, 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 पोटी
लागलं. आम्ही तिकडे चोंड्याकडे गेलो होतो त्यावेळेला, कारण एकेकाला ती कला दिलेली परमात्म्याने आणि त्या कलेचा आविष्कार त्याने अवश्य दाखवावा. विठाल विठाल पोटी भार वाही त्याचे सर्वस्वई साई. पप्पे आपल्या पोटामध्ये असताना आणि त्याचा बोजा होतो असं कधी वाटलंय? कधी कधी आम्ही गाडी जाताना पाहतोय तो बेटा एक हात पतीला पकडलेला, एक हात त्या बाळाला. किती बोजा झाला म्हणजे हात ते सोडील, हात तोडला तरी ते आई लेकराला सोडील. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला फिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही. आपण बाहेर गावी गेल्यानंतर अर्धा एक एक तास घेतो म्हणजे टायमाची. आई तुझे उपकार असे आहेत, अनमोल जन्म आपल्याला दिलेला आहे आणि त्या अनमोल जन्माचा सार्थक करायचा असेल तर आईचं उपकार मानून चालणार नाही. मी नाही म्हणत त्यांना रोज हार घाला, मी नाही म्हणत त्यांना असं रोज तुम्ही आरती ओवाळा, परंतु आपण आई वडिलांना त्रास देता कामा नये असं राहायचं. कारण या वाघमारे घराण्याने बारको आईचं ज्यात एवढा वय होईस्तोवर निर्विघ्नपणे सेवा केलेली, मी धन्यता त्यांच्या सुनाना देतो. त्यांच्या सगळं काम सुना करत असतात. सुना मुली खायला आणून देत असतात, पण पुढचं काय होतं त्या सुनेला काढावं लागतं आणि त्यांचं नावच नाही कोणी. विठाल विठाल हरकत नाही. पोटी भार वाही त्याचे सर्वस्वही साई. आई आपल्या पोटामध्ये भार वाहता त्याचं काही चुकलं माहित नाही. तुम्ही कोण आहात? आम्ही पुरुषच आहोत. परंतु ज्या वेळेला त्या लहान लेकराची मालिश करताना त्या पप्प्याच्या नाकामध्ये शेंबूड येतो, शेंबूड तो निघत नाही, मग त्याला काय पंपिंग मशीन लावतात का? बघितले कधी कोणी? निरीक्षण परीक्षण बघणं पाहणं आणि सूक्ष्म अवलोकन. ती आई त्या पप्प्याच्या नाकाला चोका घेतो. जुन्या माणसाला माहित असेल. आणि ती मग तशीच थुंकी दुसरा आणखी काय करेल आई. आणि त्या आईला हा म्हणतो तुझं किती दूध पेले त्याचा हिशोब बोल. आईचं काही केलं उपकार करू शकत. तुम्ही जगत मान्य असाल, विश्व मान्य असाल, तुमच्या फोटोची लोक पूजा करत असाल, पण आई समोर आला. स्वामी विवेकानंद संन्यास घेतलेला होता. पाश्चिमात्य लोकांनी त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवत होते. आईला इकडे जाणीव होती माझा नरेंद्र तसा नाही. आणि ज्या वेळेला भारतामध्ये परत आल्यानंतर, जन्मभूमीला आल्यानंतर स्वामी विवेकानंद पाया कसं पडत होत? तुझं तुला माझं मला शिर साष्टांग नमस्कार. शिर साष्टांग. महात्म्यांनो, सर्व महापुरुषांनो, याला कदाचित ज्यांचे आई वडील वारले असतील त्यांचा संपला विषय असतील. त्यांनी दसरा, दिवाळी, होळी, पौर्णिमा, नवे आता कुठला सण येईल त्या दिवसाला देवाऱ्या समोर 2 पाठ मांडायचे. पाटाच्या खाली स्वास्तिक रेषा, स्वास्तिक काढायचा, पाटावरती नवीन वस्त्र टाकायचा. नवीन वस्त्र एकीकडे आईला बसवत, एकीकडे वडिलांना बसवायचं. आणि बसवल्यानंतर ताम्हण घ्यायचा. विठाला विठा. ताम्हणामध्ये आईचं दोन्ही चरण ठेवायचं. चरण तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि चमचा आता पळी नसेल चमचा घ्यायचा. आईच्या दोन्ही चरणावरती आई
तुझा मी शब्द मानला आई, तो हाक म्हणून तुला ओ नाही दिला असेल. आई तुने आमच्या अनंत उपकार केले. त्याचं 21 पळ्याने ते पाणी टाकायचं. पाणी टाकलं आणि मग वर उचलायचं, पुसायचं फडक्याखाली, कुंकुमध्ये तेल टाकायचं, दोन्ही चरणावरती दोन्ही स्वास्तिक काढायचं. कोणी? मुलांनी. आपण खूप पूजा करतो, महापूजा करतो, रुद्र करतो, महारुद्र करतो, पण ज्याने गाडी बंगला ऐश्वर्य आपण दिलेले ठेवलेले त्यांची कधी पूजा करणार? त्याला परमात्मा भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा कशाच्या पूजेने प्राप्त झालेला? माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. टाइम सोडून घेता आलं, कारण प्रमाणे ऐकून ऐकून लोक जाम झाले. तरी विठाल विठाल चरणावरती पाणी टाकला, पुसला, स्वास्तिक काढलं दोन्ही चरणावरती. त्याच्यानंतर वडिलांचं चरण, त्यांच्या चरणात 21 पळ्याने, कारण जगी ऐसा बाप व्हावा ज्यांचा वंश मुक्ती सदा, त्यांच्या चरणात 21 पळ्याने पाणी टाकायचं, पुन्हा स्वास्तिक काढायचं आणि दोन्ही चरणावर उचलून त्यांना बरोबर ठेवायचं. ठेवल्यानंतर ते चरणाचं पाणी कुठल्या तुळशीत टाकावं? मोठ्या तुळशीत का छोट्या तुळशीत? अरे विश्वातील सर्व तीर्थांचा सार आई वडिलांचं चरणाचं पाणी राजा. जर प्याला तर अखंड 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 तिरोक्ती करतो, अखंड कल्याण होईल. आणि अखंड कल्याण बाकीचं काय सगळं देवतेंची पूजा केल्याचं थोडं होतं. 2 हार आणायचे. पहिला हार आईला घालायचा जिवंतपणे, मेल्याला फोटो नंतर नाही, जिवंतपणे पहिला हार आईला घालायचा, दुसरा हार वडिलांना घालायचा आणि पाटावरती उभे राहा सांगायचा. लाज वाटत असेल तर आतली कडी लावून घ्यायची, कोणी बघत कपडे माखत वाटेल तर अगोदर चटई टाकून घ्यायची. आणि मग पहिली फेरी पृथ्वी तत्वाचे शरीर जड आहे. दुसरी फेरी प्रदक्षिणा घालायची आई वडिलांच्या दोन्हीच्या भोवती. दुसरी फेरी जल तत्वाचे आपल्या अंगात रक्त आहे ते आपल्याच आई वडिलांचा. तिसरी फेरी वायू तत्वाची आपल्या अंगात जो श्वासोश्वास चालू आहे तो वायू तत्वाचा. ती चौथी फेरी अग्नी तत्वाची, काही खाल्ला तरी पचलं जातं. पाचवी फेरी ही आकाश तत्वाच्या, 5 तत्वाच्या अशा 5 फेऱ्या मारायच्या. आणि पाया कसं पडायचं? तुझं तुला माझं मला असं नाही, गुडघ्यांच्या नाही पाया पडायचं, तर शिर साष्टांग नमस्कार करायचा. पेढा बर्फी मेवा मिठाई असेल बरंच आई, आमचं काही चुकलं असं क्षमा करणं. वडिलांनी आई वडिलांनी काय करायचं? ज्या तो आडवा पडला असेल त्याला त्याच्या दोन्ही हात डोक्याला हात लावायचा. ही नियती, हे सर्व साक्षी भगवान परमात्मा, यक्ष किन्नर गंधर्व ऋषी मुनी जपी तपी ज्ञानी दाही दिशांनो, माझा लेकरू कुठेही जाईल तिथे अखंड यशस्वी हो आशीर्वाद द्यायचा. तिलक लावताना सुद्धा चढता तिलक लावायचा, अंगठ्या डुबवाचा चढता. आणि ते तांदूळ अक्षता धरायचे, तांदूळ अक्षता धरल्यानंतर आव्हान करायचं, हे गजानना माझ्या जिंदगीतील सगळे विघ्न लेकराचे दूर कर. दुसरी विनंती सरस्वती मातेला, तिसरी विनंती गुरुदत्तात्रेयाला, चौथी विनंती कुलदेवतेला, पाचवी विनंती आपल्या ज्या देवता देवी आहेत त्यांना आव्हान करायचा, दाही दिशांना आव्हान करायचा, लक्ष्मी मातांना सगळ्यांना आव्हान करून मग तिलक त्याच्या लाजू डोक्यावरती टाकायचं. आणि सज्जनो अशी पूजा केली अखंड कल्याण होईल. विठोबार कुमार Bye.
गुराचे हित तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे
म्हणे सज्जनो, एक गायला लागलं का मन हरपून जातो. तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. वाघमारे दादा, आईची ज्या वेळेला पुण्यतिथी येईल, मच्छिंद्र आणि महेंद्र दोघांनी वर्षभर एक भाजी सोडायची. दुधी, तोंडली, वांगी कुठलाही जरी असेल एक पदार्थ सोडायचा. कारण आपल्या अंगात रक्त आहे, तो आपल्याच आई वडिलांचा आहे. आणि दर आई कुठल्या तिथीला वारलेला आहे, बोलण्याकडे जातीने लक्ष द्या. ज्या तिथीला वारलेल्या आहेत, मदन दादा तुम्ही यांना आठवण द्या, कारण तुम्हाला माहित आहे ज्या तिथीला वारलेल्या आहेत त्या तिथीला घरी सकाळी उठलं का स्वयंपाक बनवायचा जो आपण घरी बनवतो तो तसाच. थोडस पंचरंगी मिठाई आणली तर उत्तम. 100-150 ग्राम खीरही बनवायची. भावबांना बोलवायच्या भांगाडीत नाही पडायचं. आणि मग बोलवलं सांगतील आम्ही 13 दिवस आलो आणि आता पुन्हा कुठे बोलवता. तुम्ही घरच्या घरीच करायचं. आलं तर उत्तम, किती येऊ दे उत्तम, परंतु तसं आमंत्रण द्यायचं नाही जेणेकरून लोकांना त्रास होईल. आणि आईच्या समोर 3 पत्रावळी मांडायच्या. आईच्या फोटोच्या समोर वर पत्रावळी मी मांडली, त्याच्यामध्ये खीरही ठेवली, 5 रंगी मिठाई ठेवली. त्याच्यानंतर 2 खाली पत्रावळी, तिथे 2 मांडायच्या. वरच्या पत्रावळीमध्ये काळे तिल आणि चव टाकायचं. काळे तिल का टाकायचं, चव का टाकायचं, त्याला आध्यात्मिक चाव दे. आणि त्याच्यानंतर पंढरी महात्म्याचा 8वा अध्याय वाचायचा. 8वा अध्याय नसेल मिळाला तर गीतेचा 7वा अध्याय वाचायचा. आणि ते वाचून झाला, आरती झाली का मग 3 पत्रावळीवरती नाकाला हात लावून एकदाच पाणी सोडायचं. आई आमची काय सेवा कमी झाली असेल, आम्ही आमच्या पत्नी कोणी तुम्हाला उद्धट बोलला असेल, सगळं क्षमा करा. बंधनापासून उकलल्या सगळ्या गाठी सोडून द्यायच्या, मनात अशी गाठ नाही ठेवायची. त्याच्यानंतर मग वर पत्रावळी आहे ती तशीच ठेवायची. खाली 2 पत्रावळी आहेत. एक पत्रावळ कावळ्यांना ठेवायची वरती घराच्या वरती, दुसरी पत्रावळ ती गाईला द्यायची. आणि मग आलेल्या पाहुण्यांना मंडळी सगळ्यांना जेवण आपणही जेवायचं. आणि वरची पत्रावळ आहे ती संध्याकाळी 6-6:15 वाजता वाहत पाणी असेल ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे. अशा 11 पुण्यतिथ्या करायच्या. आणि वाघमारे दादा, जी वर्षभर तुम्ही भाजी सोडलेली व्रतस्थानाचा, आईने वडिलांनी किती व्रतस्थ आपल्यासाठी राहिले की एक भाजी फक्त काची आठवण. आणि त्याच्यानंतर 12व्या पुण्यतिथीला जी तुम्ही वर्षभर भाजी सोडलेली आहे ती मोठ्या स्वयंपाकामध्ये द्यायची. आणि ती पत्राला आपण दाखवली की सर्व आपल्याला बरोबर मोक्ष मुक्ती मिळून जात असतात. भगवंताला सांगायचा आमच्या आईला आयर्मा देवताकडे पुण्य जात असतं आणि त्या देवतेकडे गेल्यानंतर तो जीवात्मा जर का मुक्त अवस्थेला गेला असेल ते पुण्य आपल्यालाच पुन्हा मिळत असतं. आणि जर का कुठे दुसऱ्या योनीत असेल तर त्यांना ते पुण्य मिळत असतं. तिथे सर्व व्यवस्था सुंदर होत असतं. तुका म्हणे माझी संतावरी ओझे. कारण 13व्याचा कार्यक्रम हा वाढताच ना. तुला काय सांगायचं ते 2 तास अगोदर सांग. विधान एक काम चांगलं करू शकता ज्याने त्याने आपण आपल्यामध्ये आंघोळ विशेष सांगितली. आणि ती आंघोळ करत असताना भगवान पहिला ताब्या घेतात. प्रभू डोक्यावरनं गरम पाणी कधीच नाही घ्यायचा का, पुरुष असो का स्त्री असो. गरम पाणी घेतलं का आपलं केस फटाफट, तुम्हाला माहित असेल टिंब वस्तू गरम पाण्यात डुबवली का तिचं पिसा लगेच निघतात. तसं आपलं केस निघतील. गरम पाणी नाही घ्यायचं, कोमट घ्यायचं. आणि आंघोळ करत असतानाच आपला हरिपाठ आपला नित्यनेम करायचा. आणि नित्यनेम करत असताना आपल्यामध्ये जी एनर्जी फोर्स शक्ती सगळ्या विश्वाच्या कल्याणाकरता प्रभू कल्याण कर, सगळ्यांचा चांगली बुद्धी दे, चांगले विचार दे. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलेले की तुम्हा संतावरी ओझ म्हणजे साधू संतांवरती ओझ दिलेले कुठला की अनुग्रह बोध प्रबोध आणि स्वरूपाची ओळख ही व्हायला पाहिजे. कोणी बी नाही म्हणणार
शेअर मार्केट मध्ये किती हजार कोटी रे तुमचे तर समजा हाय पगार तोच पुरत नाही. स्विस बँकेत कुठं आमचे तेवढे पैसे आहेत. तशी गंमत अनुग्रह प्रबोध स्वरूपाची ओळख परोक्ष अपरोक्ष दृढापर असे कोणी बोलतं मस्करी तरी नाही बोलणार. त्याला तिथे तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गावालाचे म्हणून ज्याने ज्याने मालकरी असेल त्यांनी जर आपला विचार चांगला केला तर तो जप घ्यायचा, ऐकून घालवायचा नाही, जप घ्यायचा. आणि आजच्या आईच्या दिवशी 13व्या दिवशी माळ घातले तरी काही हरकत. लासूरला आम्ही गेलो होतो तर त्यांचा 13वा बी झाला नव्हता. तो म्हणतो बाबा तो चालेल का माळ घातली तर? म्हणतो चालेल ना. म्हणतो आमचा काय सुतक आहे ना. किती दिवस झालं? आजचा म्हणतो 6वा दिवस. मग तुम्ही जेवण केलं का? हो. सुतकात जेवण केलं ते चाललं. मग झोपलं का तुम्ही? हो बोलतो झोपलं. मग ते चालतं ते देवाचं नाव घ्यायला हा योग आलेला आहे. अरे कुठे मुंबई न कुठे लासूर हा योग असतो. उदक अग्नी आणि धान्य हे तिन्ही एकत्र आल्यानंतर हा योग येत असतो. आणि आपल्याला अस्खलित संस्कृत हिंदी इंग्लिश मराठी अस्खलित भाषेत सांगणारे भरपूर आहेत. परंतु आपल्या हिताचं पाहिजे ते आपल्याला सांगणारे भेटलं पाहिजे. आणि ते सांगणारे भेटलं त्याच्यावर संशय द्यायचा नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. वाघमारे घराणे आणि सदापवार सगळेच बंधुराज इथे आहेत. या घराण्याचा जवळचा संबंध म्हणजे त्यांनी आता इथे येऊन सांगा आरती पण घ्या. वास्तविक खानदानी दोन्ही गोंची इथे पवार आणि वाघमारे पण जिव्हाळ्याने असा जिव्हाळा तयार करायला पाहिजे. आणि हा जिव्हाळा टिकून राहू, सगळ्यांमध्ये प्रेम संबंध राहू. आणि आईला बारकूबाई वाघमारे यांना गती चांगली मिळावी त्याकरता आपण 2 मिनिटं श्रद्धांजली वायाची गप राहायचं. बसूनच राहा. पंढरी कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले जय पुरी वेडी वाकडी मुक्तई नाही विचारिला अधिकारण्या पुन्हा पुंडलिक